A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। पत्रकारांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आमदार संतोष बांगर। सदैव लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मी तुमच्या सोबत असून लवकरच सर्वसमावेशक बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लावू, असे प्रतिपादन आमदार संतोष बांगर यांनी केले। हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी पत्रकार वेलफेअर सोसायटी हिंगोलीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी आमदार संतोष बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी पुढे बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले की पत्रकारांच्या घराच्या संदर्भात मी तुमच्या सोबतच आहे। आपण लवकरच मुंबई येथे आमदार तानाजी मुटकुळे, आमदार राजू भैया नवघरे, सर्व आमदार, खासदार आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत सर्वसमावेशक बैठक लवकरच लावून पत्रकारांच्या घरांसाठी सर्वजण एकजुटीने प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। बैठकीच्या सुरुवातीला पत्रकार वेलफेअर सोसायटीच्या वतीने आमदार संतोष बांगर यांचा सत्कार अध्यक्ष कल्याण देशमुख, सचिव सुनील पाठक यांनी केला। यावेळी शिवशंभो प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रणही देण्यात आले। बैठकीचे प्रास्ताविक कल्याण देशमुख यांनी तर सूत्रसंचालन प्रकाश इंगोले यांनी केले। शेवटी आभार सुनील पाठक यांनी मानले। यावेळी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल माध्यम मीडियाचे प्रतिनिधी व प्रेस फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। ज्या काही आपली मागणी आहे ती मागणी मला वाटते की आपण आता कलेक्टरशी बोललो आणि प्रस्ताव ताबडतोब तयार करून मुंबईला पाठवणार आहे। पाठवल्याच्या नंतर मला असं वाटते की बावनकुळे साहेबांकडे मीटिंग न लावता ही मीटिंग आपण सीएम कडे लावावी। जर ही मीटिंग जर सीएम कडे जर लागली तर मला वाटते त्याचा ताबडतोब आपल्याला मार्ग मोकळा होईल। बावनकुळे साहेबांकडे ठीक आहे, बावनकुळे साहेबांकडे खातं आहे, बावनकुळे साहेबांकडे आपण बोलू, पण थोडंसं सीएम असला आणि बावनकुळे जर असला ना तर मला वाटते की आपल्याला सेकंड मीटिंग करण्याची आवश्यकता पडणार नाही। याच एकाच मीटिंग मध्ये आपल्याला तुम्हाला सांगतो की सगळं काही आपलं मार्गी लागेल। म्हणून ज्या ठिकाणी माझे पत्रकार बांधव सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हामध्ये पटपट भटकतात, सगळ्या बातम्या तुम्हाला सांगतो की आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्याचं काम करणार। मी तर खास करून सांगेन की पत्रकार बांधवांनी सगळ्याजण, तुम्हाला सांगतो की आज संतोष बांगर असेल, तानाजी मुटकुळे असतील, राजूभाऊ नवघरे असतील, मला असं वाटतं की नावारूपाला आणण्याचं काम माझे पत्रकार बांधव करत असतात त्यांना। आणि त्यातल्या त्यात आपण सगळेजण तर सगळे म्हणजे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही काय चांगलं आणि काय वाईट। म्हणून या ठिकाणी ती कॉपी आमच्याकडे असून आपण स्वतः वैयक्तिक त्या ठिकाणी जाऊ। त्या मीटिंगला मीच नाही तर मला वाटतंय तानाजीराव, राजू नवघरे आणि मी तिन्ही त्या ठिकाणी त्या मीटिंगला आम्ही राहू आणि सीएमला आणि बावनकुळे साहेबांना जर योगायोग जर तुम्हाला सांगतो कॅबिनेटच्या दिवशी जर आपल्याला एखाद्या वेळेस टाइम जर दिला तर मग त्या दिवशी शिंदे साहेबांना सुद्धा सांगेल की तुम्ही त्या मीटिंग मध्ये, आणि कॅबिनेटच्या दिवशीच आपण मीटिंगचा टाइम घेऊ, म्हणजे कॅबिनेट होणं आणि आपल्या मीटिंगला त्या ठिकाणी येणं, हे तिघही जर नेते त्या ठिकाणी जर आले आणि राजूभाऊ आहेत त्या ठिकाणी, आपल्या सुमित्रा वहिनी जर आल्या तर मला वाटते की त्याच्यामध्ये सगळ्याच्या वतीनं प्रस्ताव पास होईल। आणि हे याच्या आधी झालं का कुठं? आपलाच मग तर काय झालं म्हणल्याच्या नंतर तर काहीच अडचण नाही। तुम्हाला सांगतो दाबून त्या ठिकाणी घेऊ। तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी राहसालच, आपली कैसी चलती है वो देखो वहां पे बरोबर, त्या ठिकाणी आपण दाबून देऊ आणि सांगू त्यांना की बाबा काही करा पण माझ्या पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी घर द्या। कारण की आपल्याला माहिती आहे काय परिस्थिती पत्रकारांची, आणि खरंच परिस्थिती वाईट आहे असं मी तुमच्या म्हणजे समोर म्हणणार नाही, पण खूप काम करता, कष्ट करता, पळापळी करता, ठीक आहे। 20-19 तुम्हाला सांगतो हेवे दावे होत असतात, पण याच्यामध्ये पत्रकार त्याची बातमी बरोबर आहे का ना, ही वस्तुस्थिती राहते। थोडंसं माणसाला मॅच्युरिटी यायला टाइम लागते। पहिले आता नगरसेवक होतो तर त्यावेळेस काहीच वाटत नाही, बरोबर, तसं दुसऱ्या वेळेस आमदार झालो त्यावेळेस त्याला असं मॅच्युरिटी आली। पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, आता मला वाटते की 12वीत गेलो आपण, बरोबर आहे। आणि आता काळजी करायची गरज नाही, मला वाटते अजून एका वर्षानं
100% आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. 1001% होते तुमच्या सगळ्याला सांगतो बा. मी जर तुम्हाला सांगतो दुनियाची ताकद नाही रोखणार. तसं फिल्डिंग लावली आपण, आपल्याला सांगायची गरज आहे का कुठं फिल्डिंग लावायची कुठं नाही. त्यामुळं काळजी करू नका. 100% ज्या काही आपल्या मागण्या आहेत ती मागणी शासन दरबारी स्वतः त्या ठिकाणी सीएमला, डीसीएमला, दोन्ही डीसीएमला आणि बावनकुळे साहेबाला जर योगायोग जर फोन लागला तर बावनकुळे साहेबाला बोला, स्पीकर ऑन करून बोलतो आणि त्यांना सांगतो की करणंच लागतंय. आलं का लक्षात? त्या पद्धतीने आपण सगळेजण करू. सगळेजण सोबत राहा. सगळ्यांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू द्या हीच विनंती करतो. माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि बस बदला निघतो. संतोष बांगर आर्मीच काफी है.